नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विक्रम काशीत आपले स्वागत करतो। आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स बद्दल परीक्षेच्या दृष्टिकोनातून माहिती अभ्यासणार आहोत। यापूर्वीच्या लेक्चर्स मधून व्हिडिओज मधून आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स बद्दल परिपूर्ण माहिती घेतलेली आहे। आज आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स बद्दल माहिती घेणार आहोत। पहा, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स शिकत असताना फक्त या दोन मुद्द्यांचा विचार आपण करणार आहोत, कारण परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे दोनच मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आहेत। बघा, प्रत्येकाला जर आपण रूल 1 आणि याला रूल 2 म्हटलं तर रूल 1 सिन्स आणि फॉर च्या बाबतीत आपण शिकणार आहोत आणि दुसरा नियम हा निगेटिव्ह सेंटेन्सच्या बाबतीत आपण शिकणार आहोत। ठीक आहे, बघा, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स च्या जर सूत्राचा विचार केला तर ते सूत्र असं आहे, सब्जेक्ट प्लस हॅव बीन किंवा हॅज बीन प्लस वर्ब आयएनजी प्रत्यय आणि ऑब्जेक्ट। या सूत्राचा थोडासा आपण सविस्तर अभ्यास करूया। पहा, या ठिकाणी हा जो बीन शब्द आहे, बीन शब्द, या बीनचा अर्थ काय होतो सांगू शकाल का कोणी? बीन म्हणजे आधीपासून, आधीपासून। हॅव आणि हॅज हे जे या ठिकाणी वापरलेलं आहे त्याचा उपयोग पूर्णत्व दर्शवण्यासाठी, काही अंशी पूर्णत्व। आणि या ठिकाणी क्रियापदाला जे आयएनजी प्रत्यय लागलेला आहे ते आयएनजी प्रत्यय आपल्याला दर्शवतं अजून क्रिया संपलेली नाही, म्हणजे क्रिया चालू आहे, इन प्रोग्रेस आहे, इन प्रोग्रेस आहे। आणि या तिन्ही गोष्टींवरती प्रभाव आहे तो म्हणजे प्रेझेंटचा। आणि या सगळ्या घटकांचा मिळून तयार होतो तो प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स। प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे भूतकाळात कुठल्या तरी एका क्षणाला क्रिया चालू झालेली आहे आणि ती अजून चालूच आहे, मी एखादी गोष्ट करत आलेलो आहे, अशा पद्धतीचं वर्णन करण्यासाठी हा काळ वापरला जातो, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स। या काळाच्या बाबतीत फक्त आपण हे दोन मुद्दे अभ्यासणार आहोत। पहा, सूत्राचा विचार केला, सूत्राप्रमाणे काही वाक्य खाली लिहिलेले आहेत। वाक्य क्रमांक 1 पहा, ही हॅज बीन लर्निंग इन धिस स्कूल। वाक्याच्या या ठिकाणी सब्जेक्ट आहे, सूत्राप्रमाणे हॅव हॅज ची रचना केलेली आहे, बीन ची रचना आहे आणि क्रियापदाला आयएनजी प्रत्यय सुद्धा आहे। दुसरं वाक्य पहा, द बॉईज हॅव बीन प्लेइंग ऑन द ग्राउंड। सूत्राप्रमाणे विचार केला असता ह्या सब्जेक्ट आहे, हॅव बीन ची रचना आणि क्रियापदाला आयएनजी सुद्धा लिहिलेलं आहे। या ठिकाणी सब्जेक्ट हा सिंग्युलर असल्यामुळे हॅज वापरलेला आहे आणि या ठिकाणी सब्जेक्ट हा प्लुरल असल्यामुळे हॅव वापरलेलं आहे। आता जर सूत्राप्रमाणे विचार केला तर वाक्य दोन्हीही बरोबर आहे, म्हणजे स्ट्रक्चर प्रमाणे दोन्ही वाक्य बरोबर आहेत, परंतु जर तुम्ही वाक्य बारकाईनं वाचलं तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल। पहा, ही हॅज बीन लर्निंग इन दिस स्कूल, तो त्या शाळेत शिकत आलेला आहे, परंतु केव्हापासून? दुसरी गोष्ट आहे, दुसरं वाक्य आहे, द बॉईज हॅव बीन प्लेइंग ऑन द ग्राउंड। मुले ग्राउंडवर खेळत आलेली आहेत, केव्हापासून खेळत आलेली आहेत? तर या वाक्यातून आपल्याला एक गोष्ट निदर्शनास येते, ते म्हणजे या वाक्यात आपल्याला अपूर्णत्व पाहायला मिळतं। ही वाक्य पूर्ण नाहीत। पूर्ण का नाहीत? तर या वाक्यामध्ये वेळ मेन्शन केलेली नाही, टाइम मेन्शन केलेला नाही, या वाक्यामध्ये टाइम मेन्शन केलेला नाही। जर वेळच मेन्शन झालेली नाही तर आपल्याला हे वाक्य पूर्णत्व प्राप्त करून देणारच नाहीत, ही वाक्य अपूर्ण आहेत। आणि जर या वाक्यांना पूर्णत्व प्राप्त करायचं असेल, या वाक्याला पूर्णत्व प्राप्त करायचं असेल तर टाइम मेन्शन करणं खूप महत्वाचं आहे। इट इज व्हेरी इम्पॉर्टंट। मग जर टाइम मेन्शन करणं
खूप महत्वाचं असेल तरच या वाक्याला पूर्णत्व प्राप्त होईल. टाइम मेन्शन करणं महत्वाचं आहे, परंतु ते नेमकं कसं करायचं, टाइम आपण कसा मेन्शन करणार, तर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स च्या बाबतीत वेळ व्यक्त करण्यासाठी किंवा टाइम मेन्शन करण्यासाठी सिन्स आणि फॉर या दोन शब्दाचा वापर केला जातो. सिन्स आणि फॉर हे दोन शब्द टाइम मेन्शन करण्यासाठी प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये वापरले जातात. पहा आता सिन्स आणि फॉर हे नेमकं काय आहे, तर सिन्स आणि फॉर चा आपण नेमका फरक या ठिकाणी अभ्यासण्याचा प्रयत्न करू. सिन्सचा उपयोग कशासाठी केला जातो आणि फॉरचा उपयोग कशासाठी केला जातो. बघा, सिन्स इट इज युज्ड टू डिनोट द स्टार्टिंग पॉइंट ऑफ टाइम इन द पास्ट. स्टार्टिंग पॉइंट ऑफ टाइम इन द पास्ट हा मुद्दा महत्वाचा आहे. भूतकाळातील एखादी घटना चालू झालेली आहे हे दर्शवण्यासाठी सिन्स वापरतात. म्हणजे पासून, केव्हापासून यासाठी आपण प्रश्न व्हेनने विचारू शकतो. केव्हापासून याच्या बाबतीत अजून एक महत्वाचा मुद्दा, सिन्स हा जो आहे तो अनकाउंटेबल आहे, तो आपल्याला मोजता येत नाही. फक्त एक्झॅक्ट स्टार्टिंग पॉइंट ऑफ टाइम इन द पास्ट म्हणजे कधीपासून हे आपल्याला तो सांगतो. याच्या तुलनेत जर फॉरचा विचार केला तर फॉर आपल्याला काय सांगतो, तर फॉर सांगतो पिरियड ऑफ टाइम इन द पास्ट, प्रेझेंट अँड फ्युचर. म्हणजे तीनही काळातला वेळेचा कालावधी आपल्याला फॉर या शब्दातून कळतो. फॉरचा अर्थ होतो साठी किंवा करता, करिता. सिन्सचा अर्थ होतो पासून. हा महत्वाचा फरक आहे सिन्स आणि फॉर मधला. आता फॉरला जर क्वेश्चन विचारायचा असेल तर आपण विचारू शकतो हाऊ लॉंग, म्हणजे किती कालावधी, म्हणजेच तो मोजता येतो, मोजणं शक्य आहे, मोजणे शक्य आहे. आता ह्या काही मुद्द्यांचा आपण विचार केला सिन्स आणि फॉर मधला फरक पाहण्यासाठी. सिन्सचा उपयोग कधी होतो, पुन्हा एकदा सांगतो, भूतकाळातील एक्झॅक्ट स्टार्टिंग पॉइंट ऑफ टाइम. आणि फॉरचा उपयोग कधी होतो, तर पास्ट टेन्स असेल, प्रेझेंट टेन्स असेल, फ्युचर टेन्स असेल, या तीनही काळातला पिरियड ऑफ टाइम दर्शवण्यासाठी फॉरचा उपयोग होतो. ठीक आहे, हा सगळ्यात महत्वाचा फरक आहे आणि याच फरकाच्या आधारे आपण पुढील काही वाक्य सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यापूर्वी आपण पाहूया फॉर आणि सिन्स मधला फरक अजून एका स्लाइडद्वारे. बघा, सिन्स मॉर्निंग सकाळपासून, सिन्स आफ्टरनून दुपारपासून, सिन्स इव्हिनिंग येस्टरडे 15 ऑगस्ट 2020 चाइल्डहुड 2 o'clock म्हणजे याचा अर्थ होतो पासून. आणि फॉर सेकंड, फॉर मिनिट्स, फॉर आवर्स, फॉर डेज, फॉर वीक्स, फॉर मंथ्स, फॉर इयर्स, फॉर सेंचुरी म्हणजे याचा अर्थ होतो साठी किंवा करिता. फॉर आणि सिन्स मधला हा फरक आहे. हे मोजता येत नाही, मोजता येत नाही आणि हे मोजता येतं. हे मोजता येतं म्हणजे इथं आपल्याला डायरेक्ट पिरियड ऑफ टाइम कळतो, कालावधी कळतो. या ठिकाणी आपल्याला कालावधी कळतो आणि या ठिकाणी आपल्याला फक्त स्टार्ट पॉइंट कळतो. हा या दोन गोष्टींमधला फरक आहे, फॉर मधला आणि सिन्स मधला. चला ठीक आहे, आपण घेतलेल्या माहितीच्या आधारे काही वाक्य पाहूया. वाक्य पाहिल्यानंतर काही वाक्य सोडवण्याचा आपण प्रयत्न करूया. बघा, पहिलं वाक्य आहे, ही हॅज बीन लर्निंग इन दिस स्कूल फॉर 5 years.
या ठिकाणी 5 इयर्स हा कालावधी आहे. 5 वर्षाचा कालावधी आपल्याला स्पष्ट होतोय. 5 वर्षाचा कालावधी आपल्याला स्पष्ट होतोय, मोजता येतोय, म्हणून या ठिकाणी फॉरचा वापर केलेला आहे. दुसरं वाक्य बघा, आय हॅव बीन वर्किंग इन द ऑफिस सिन्स 2010. भूतकाळातला असा एक पॉइंट आहे जेव्हा पासून वर्किंगची प्रक्रिया सुरू झालेली आहे. मी ऑफिसमध्ये 2010 पासून काम करत आलेलो आहे. पासून. लर्निंग इन द स्कूल फॉर करिता 2010 पासून 5 वर्ष झाली किंवा 5 वर्षाकरता 5 वर्षासाठी अशा पद्धतीनं या ठिकाणी मोजता येतंय, फॉर वापरलं. या ठिकाणी काउंट करणं शक्य नाही, सिन्स वापरलं. द बॉईज हॅव बीन प्लेइंग ऑन द ग्राउंड सिन्स 3 o'clock. सिन्स किती वाजल्यापासून? 3 वाजल्यापासून अजून ते खेळत आलेले आहेत. अजून किती वेळ झाला हे माहिती नाही, म्हणजे काउंट क्लिअर नाही, फिगर क्लिअर नाही. 3 वाजल्यापासून फक्त स्टार्टिंग पॉइंट आपल्याला माहित आहे म्हणून सिन्स वापरलं. आता या 3 o'clock शी संबंधित हे वाक्य आहे बघा, मीरा हॅज बीन स्लीपिंग फॉर 3 hours. 3 तास. कालावधी काउंट होतोय, एक्झॅक्ट फिगर आहे, बरोबर, 3 तास, म्हणून या ठिकाणी फॉर वापरलेला आहे. सिन्स आणि फॉरचा वापर कधी करायचा समजलं का? मोजता येणारी गोष्ट आहे, फॉर वापरलं. मोजता न येणारी गोष्ट आहे, सिन्स वापरलं. फॉर साठी सिन्स पासून, फॉर साठी सिन्स पासून. मोजता येत नाही, मोजता येतंय. फॉर आणि सिन्स मधला फरक लक्षात आला का? आता याच्या आधारे आपण काही वाक्य सोडवण्याचा प्रयत्न करूया. पहा, नेहा इज वेटिंग फॉर मी आउटसाइड सिन्स 2 o'clock. आता या ठिकाणी सिन्स 2 o'clock आपण पाहिलेलं आहे. 2 o'clock मोजता येत नाही म्हणून त्याच्यासोबत सिन्स लिहिलेलं आहे, तर हे बरोबर आहे. परंतु अखंड वाक्याची रचना जर पाहिली तर हे वाक्य प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये यायला पाहिजे. म्हणजे सब्जेक्ट प्लस हॅव बीन किंवा हॅज बीन प्लस क्रियापदाला ING प्रत्यय. बरोबर का? तर वाक्यात सिन्स आणि स्टार्टिंग पॉइंट मेन्शन केलेला आहे, म्हणजे या वाक्यातलं इज निघून जाईल आणि वाक्य कसं होईल? नेहा सिंग्युलर असल्यामुळे हॅज बीन वेटिंग फॉर मी सिन्स 2 o'clock. परंतु जर मी या वाक्यात सिन्स 2 o'clock हा भाग काढून टाकला तर जे उरलेलं वाक्य आहे, नेहा इज वेटिंग फॉर मी, नेहा इज वेटिंग फॉर मी, तर ते वाक्य बरोबर आहे. कारण सब्जेक्ट आहे, इज आहे आणि क्रियापदाला ING प्रत्यय आहे. मग हे वाक्य कुठल्या काळात जातं? चालू वर्तमान काळात जातं. परंतु जर मी या वाक्यात सिन्सचा वापर केला तर हे वाक्य मला कुठल्या काळात यायला पाहिजे? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये यायला पाहिजे. आणि ती रचना नेहा हॅज बीन, क्रियापदाला ING प्रत्यय आणि उर्वरित वाक्य जसंच्या तसं सिन्स 2 o'clock. पुढचं वाक्य पहा, द चिल्ड्रन हॅव बीन प्लेइंग सिन्स 2 hours. आता इथं आपण 2 o'clock पाहिलं, सिन्स या ठिकाणी 2 hours लिहिलेला आहे. कालावधी आपल्याला मोजता येतोय, पिरियड ऑफ टाइम मोजता येतोय. जर पिरियड ऑफ टाइम असेल तर सिन्सच्या ऐवजी फॉरचा वापर होईल. अशा पद्धतीनं वाक्य हे दुरुस्त होईल. बाकी वाक्य रचना काळाच्या स्ट्रक्चर प्रमाणे आहे. पुढचं वाक्य बघा, ही हॅज बीन वर्किंग इन द हॉस्पिटल फॉर 10 years. हॅज बीन वर्किंग इन द हॉस्पिटल फॉर 10 years. हे वाक्य नो एररच आहे, बरोबर वाक्य आहे. पुढचं वाक्य बघा, शी इज रायटिंग हर ऑटोबायोग्राफी सिन्स 2008. या ठिकाणी पुन्हा सिन्स 2008 आलं, 2008 पासून. जर ही रचना असेल तर वाक्यातलं इज निघून जाईल आणि त्याऐवजी काय येईल? आपल्या टेन्सची रचना येईल. शी
हॅज बीन रायटिंग हर ऑटोबायोग्राफी. परंतु जर मी सिन्स 2008 काढून टाकलं, हे जर काढून टाकलं तर उरलेलं जे वाक्य आहे शी इज रायटिंग हर ऑटोबायोग्राफी तर ते बरोबर आहे. परंतु सिन्स 2008 जर आलं तर मात्र आपल्याला वाक्य या रचनेत लिहावं लागेल. पाचवं वाक्य बघा, शी हॅज बीन वॉचिंग मूवी डॅश डॅश एन आर म्हणजे 1 तास मोजता येणारा कालावधी आहे. जर कालावधी मोजता येत असेल तर आपण काय लिहितो, फॉर लिहितो. या ठिकाणी फॉर लिहावं लागेल म्हणजे आपला हा ऑप्शन करेक्ट आहे. शी हॅज बीन वॉचिंग मूवी फॉर एन आर. अशा प्रकारे सिन्स आणि फॉर मधला फरक आपण पाहिलेला आहे आणि काही वाक्य सोडवण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे. आता पुढचा जो नियम आहे तो आहे अबाउट नेगेटिव्ह सेंटेन्स. पहा, आपण अभ्यासतोय प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आता हा टेन्स अभ्यासत असताना मुद्दाम आपण इथं तिन्ही टेन्सचा संदर्भ घेतलेला आहे. कुठलंही वाक्य असू द्या, जर वाक्य पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मधलं असेल, जर वाक्य प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मधलं असेल, जर वाक्य फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मधलं असेल आणि जर ते वाक्य निगेटिव्ह असेल तर ते वाक्य चुकीचं समजावं. कारण पास्ट असेल, प्रेझेंट असेल, फ्युचर असेल, या तिन्ही परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये निगेटिव्ह सेंटेन्स बनतच नाही. का बनत नाही, लक्ष द्या. इथे एक वाक्य लिहिलेलं आहे, आय हॅवंट बीन ड्रिंकिंग वाईन येट. आता काळाच्या स्ट्रक्चर प्रमाणे सब्जेक्ट प्लस हॅव बीन किंवा हॅज बीन प्लस क्रियापदाला ING प्रत्यय. स्ट्रक्चर प्रमाणे हे वाक्य 100% बरोबर आहे. परंतु जर याचा मराठी अनुवाद पाहिला तर आपण असं म्हणतो का आपल्या बोली भाषेत किंवा नेहमीच्या नित्य व्यवहाराच्या भाषेत आपण असं म्हणतो का, मी आतापर्यंत कधीही मद्यपान करत आलेलो नाही, मी आतापर्यंत कधीही भ्रष्टाचार करत आलेलो नाही, मी आतापर्यंत कधीही भांडण करत आलेलो नाही, असं आपण व्यावहारिक बोली भाषेत बोलतो का, नाही बोलत. आपण काय बोलतो, मी आतापर्यंत कधीच मद्यपान केलेलं नाही, मी आतापर्यंत कधीच भ्रष्टाचार केलेला नाही, मी आतापर्यंत कधीच भांडण केलेलं नाही. मग मला सांगा, जर हे वाक्य स्ट्रक्चर प्रमाणे लिहिलेलं बरोबर आहे परंतु निगेटिव्ह सेन्स मध्ये ते चुकीचं आहे, तर मग हे वाक्य करायचं कुठल्या स्ट्रक्चर मध्ये, तर जेव्हा परफेक्ट कंटिन्युअस टेन्सची रचना असते आणि ते नेगेटिव्ह असतं तर ते नेगेटिव्ह वाक्य बनत नाही. म्हणून ते नेगेटिव्ह वाक्य नेहमी परफेक्ट टेन्स मध्ये लिहिलं जातं. मग जर वाक्य पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं निगेटिव्ह असेल तर ते पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये लिहिलं जातं. नेगेटिव्ह तेच राहतं, फक्त रचना बदलते. जर ते वाक्य प्रेझेंट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स मधलं निगेटिव्ह असेल तर ते प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये लिहिलं जातं. जर ते वाक्य फ्युचर परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स मधलं असेल तर ते वाक्य फ्युचर परफेक्ट टेन्स मध्ये लिहिलं जातं. परंतु परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्सच्या रचनेत वाक्य निगेटिव्ह बनत नाही. लिहिलेलं वाक्य स्ट्रक्चर प्रमाणे बरोबर आहे परंतु व्यवहारिक वापरामध्ये ते योग्य नाही, तर त्यासाठी आपण परफेक्ट टेन्सचा वापर करायचा. या माहितीच्या आधारे काही आपण वाक्य सोडवण्याचा प्रयत्न करूया. पहा, आय हॅवंट बीन सीइंग सच अ लवली प्लेस. राज्यसेवा 2017चं हे वाक्य आहे, आय हॅवंट बीन सीइंग सच अ लवली प्लेस. वाक्य कुठल्या टेन्सचं आहे, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं आहे, बरोबर. परंतु वाक्य निगेटिव्ह आहे तर या टेन्स मध्ये निगेटिव्ह वाक्याची रचनाच बनत नाही. मग मला रचना कशाची केली पाहिजे, परफेक्ट टेन्सची केली पाहिजे. आता वाक्य कुठल्या काळातलं आहे, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं आहे.
मग मला परफेक्ट टेन्स कुठला वापरावा लागेल? प्रेझेंट. प्रेझेंट परफेक्टचं सूत्र काय आहे? सब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅज प्लस V3. बरोबर. मग मी वाक्य असं लिहितो, आय सोबत नेहमी हॅवच येतं. हॅव नकारार्थी असल्यामुळे हॅवंट, बीन निघून जाईल, सीइंग निघून जाईल. हे वर्ब असल्यामुळे याचं V3 लिहावं लागेल. मग V3 लिहीन सी सॉ सीन. आय हॅवंट सीन सच अ लवली प्लेस. दुसरं वाक्य पहा, दे हॅवंट बीन ब्रेकिंग देअर प्रॉमिस. हॅवंट बीन ब्रेकिंग देअर प्रॉमिस. आता हे सुद्धा वाक्य तसंच आहे, निगेटिव्ह सेन्स मध्ये आहे आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सच्या रूपातलं आहे. मग मला वाक्य लिहिताना हे स्ट्रक्चर लिहावं लागेल. दे सोबत हॅव येतं, याच्या सोबत नॉट जोडावं लागेल. दे हॅवंट बीन निघून जाईल, मला V3 लिहायचं आहे. ब्रेकिंग निघून जाईल, ब्रेक, ब्रोक, ब्रोकन. देअर प्रॉमिस. दे हॅवंट ब्रोकन देअर प्रॉमिस. तिसरं वाक्य पहा, शी हॅझंट बीन अंडरस्टँडिंग टुडेज लेक्चर. शी हॅझंट, बीन निघून जाईल, अंडरस्टँडिंग निघून जाईल. त्याच्याऐवजी काय येईल? V3 अंडरस्टूड. टुडेज लेक्चर. आणि चौथं वाक्य कसं होईल बघा, आय हॅवंट, बीन निघून जाईल, डुईंग निघून जाईल. याचं V3 काय होईल? डन. एनी मिस्टेक इन माय एंटायर करिअर. पॉइंट लक्षात आला का? पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असेल, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असेल किंवा फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असेल, जर या तिन्ही काळाच्या बाबतीत निगेटिव्ह रचना असेल तर ती रचना ग्राह्य धरली जात नाही. तर ती रचना नेहमी परफेक्ट टेन्स मध्ये करायची. जर पास्ट कंटिन्युअस परफेक्ट कंटिन्युअस निगेटिव्ह असेल तर पास्ट परफेक्ट येईल, प्रेझेंटचं असेल तर प्रेझेंट परफेक्ट येईल आणि फ्युचर असेल तर फ्युचर परफेक्ट येईल. हे दोनच मुद्दे या काळाच्या बाबतीत अत्यंत महत्त्वाचे होते. या व्यतिरिक्त परीक्षेच्या संदर्भात अन्य जास्ती काही विचारलं जात नाही. त्यामुळे या दोन मुद्द्यांबद्दलच आपण विशेष माहिती घेण्याचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये केलेला आहे. या ठिकाणी आपण थांबतोय. थँक्यू व्हेरी मच.